आज्ञापत्र छत्रपतींनी सांगितलेलं आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी. आम्हाविषयी सारेच बोलतात, जो आदर दाखवतात तो पाहतो. आम्ही जे केलं ते करताना फळाचा विचार कधी केलाच नव्हता. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी घडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाडलंच पाहिजे. लढाई होती मात्र शत्रूंची. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4 बलाढ्य पाचछाया. आमच्याकडे काय होत? प्रचंड जीव, संताप आणि इच्छाशक्ती, त्याशिवाय काहीही नाही. साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? निश्चय झाला. 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो, आता बास. इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर घिरट्या घालणाऱ्या भिकारांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात सवंगडी घातली. ते कसे? कायम एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशी पत्र घेऊन आमच्या पुढे उभे राहणारे. कुणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाण्याकडे धावला. कुणी तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत मृत्यूला रोखून धरलं. तर कोणी तुफानी दर्यात शौर्याचं वादळ घातलं. सारच नवल. आश्चर्य वाटत आमच्या आधीच कुणी का केलं नाही याच. मुलूक तेचेराक होत होता. मंदिरे तीर्थक्षेत्र मोडून जात होती. माता भगिनी भ्रष्ट केल्या जात होत्या.
त्याची जीव कुणासच येत नव्हती. काम कठीण होतं. थंड पडलेल्या राखेत खोल दडलेले तरी धुमसते निखारे शोधून त्यांना पुन्हा फुंकर घालायची. मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 12 मावळात कोकणात सर्वत्र हिंडलो आम्ही जीवाला जीव देणारे माणसं शोधून. आमचं राजेपण बाजूला ठेवून सगळ्यात मिसळलो. एकमेकांचे आयुष्यभराचे सवंगडी बनलो. साऱ्यांची मिळून एक मीठ. आम्हाला जसा जसा एक एक हिरा सापडत गेला तस तसा त्याला कायम योग्य कामासाठी सापडला. तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे. चारित्र्य नसेल तर सगळंच फोल. पण ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? उन्मत्त द्रव्याचा लोभ ना कधी आम्ही धरला ना कोणाला करू दिला. अत्याचार कोणी केला असता त्याचे हात पाय गरम केले. कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी धसावणारच नाही. पण त्याचबरोबर जीवाची पर्वा न करणाऱ्या बहादुरीची खातिरदारी ही सोन्याची कडी देऊन केली. आणि मग सुलतानीची मगर मिठी सैल व्हायला लागली. हळूहळू आपला मुलूक सुटकेचा श्वास घ्यायला लागला. दुश्मनाला जरत बसली होती. त्याला कळलं होतं की इकडे वाकडी नजर वळवायच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे. आपल्या राज्यात शेतकऱ्याचा नांगर आणि व्यापाराचं दुकान निर्धोकपणे चाललं पाहिजे. आणि घरोघरी आया बहिणीच्या देवघरातला धंदा देत कुठल्याही भीतीशिवाय देवत राहिला पाहिजे. हे जर होत नसेल तर त्या छत्र चामराची आणि सिंहासनाची काय किंमत? एखाद्या कड्याच्या टोकावर जेव्हा आम्ही उभे असतो तेव्हा असं वाटतं हा सह्याद्री आपले दोन्ही बाहू पसरून आमच्या रक्षणासाठी उभा आहे. त्याच्या दर्शनानंच शत्रूला कापडं भरलं. आम्हीच याच्या अंगखांद्यावर खेळलो आहोत. त्याच्या कित्येक शिखरांवर तर आम्हीच बुरजांचे, माचांचे आणि गडबोटांचे दागिने चढवले. एक एक किल्ला असा बेला की त्याच्यावर विजय मिळवायला दुश्मनाला कित्येक जन्म घ्यावे लागतील. किती आक्रमण झाली पण प्रत्येक वेळी आपल्या गनिमी गाव्यानं शत्रूला हाय हाय करत पळ काढावा लागला. एक एक किल्ला म्हणजे माझ्या एक एक जीवाभावाच्या समन्वयाचं स्मारक आहे. कोणाकोणाबद्दल काय काय माहिती सांगू. आमचा राज्याभिषेक झाला त्यावेळेला सिंहासनाची एक एक पायरी वर चढत असताना मला एकेका साथीदाराची आठवण येत होती. बाजी वासलकर, सोनोपंत, कबीर, दादोजी कोंडदेव, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी, सूर्याजीराव काकडे, प्रतापराव भुजर, किती किती नावं घ्यावीत. काय सांगू, क्षणी डोळे आणि ऊन भरून आलं होतं. पण राजाला अश्रुधरांची परवानगी नसते. सिंहासन फार फार काटेली असतं. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. महाराष्ट्र धर्म वाढवावा आणि अवघ्या जनांचे कोणते व्हावे ही आमची इच्छा. आणि राज्य आता तुमच्या ताब्यात आहे. तुमची इच्छा काय आहे? स्वधर्म, स्वभाषा यांच्याविषयी जागृत असलेला एकसंघ समाज घडवायची, क्षुल्लक स्वार्थापायी, जातीपातीच्या अहंकारापायी उभ्या समाजात तुकडी मांडून राष्ट्राचा बळी द्यायची. जे आम्ही आरंभी ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे. आम्ही जपलेल्या नीतिमत्ता तशाच पुढे गेल्या.
आमच्याविषयी जो आदर तुम्ही दाखवता तो पाहून आनंदच वाटतो. पण तो आदर तेव्हाच खरा ठरेल जेव्हा त्याच्या मागच्या त्यागाची तुम्हाला जाणीव असेल. नंतर नुसत्या घोषणांचा उपयोग काय? तुमच्या कृतीतून आम्हाला आमचं उत्तर मिळणार आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सहज शक्य आहे आणि तुम्ही ते करालच. या